श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. षडविकारा जंकिले, संसारात त्यागिले, रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती. कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसूत नेनती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामीसूत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निजसुता पाहोनी, वृक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाकेले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरुपायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मजलागी प्रसवनी. मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तेयसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच्य बाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणूनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयाची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करुनी पोटी, दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. होऊन या दीनवदन, करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकोनी या देव मामलेदार, हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुतच मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याचे हसत, ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणाविन आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशती स्वामीसुत. जे अहंकारे बुडाले, सत्य पथाचरण चुकले, निज कार्याती विसरले, मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती भूषण. परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयाचे. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयांच्या चिंता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी एक नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, त्या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते, एकवार पहावे तयासी. इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुणे स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयाचे. स्वामीसुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थाच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामीसुते शिष्य करून, वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ स्वामी भक्तीचे. पुढे जोशीबुवांनी स्वामीची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थासी. पाहुणे या स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत श्री सन्निध भजन करीत, कीर्तने आनंदे नाचत. लोकलज्जा सोडूनी, लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्ता नव्हे. भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदास्तुती करिताती. खेदानंद मानिता चित्ती. चित्तवृत्ती विद्वाह होय. असो
अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे छेलीखेडे गावात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे ऐसे स्वामीसुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामीसुत ही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकोनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते. आनंदे राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामीसुत स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करूनसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थाचा निस्सीम भक्त. आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्रार्थुनिया स्वामीसुता मंदिरा माझे आणिले पाहून या समर्थासी उल्हासुताची मानसी धावून या व्यंगेसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळीले नैनाश्रुनी देहबान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्याचे मन द्वेष पूर्ण करिता ती काही उपाय करून फिरवून समर्थाचे मन स्वामीसुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधूनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामीसुताची हे करणे योग्य नसे. सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखती जे सत्य जे सर्वासी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढून मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थ. त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामीसुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहून या ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो. मग स्वामीसुत जे स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उत्तरोत्तर दक्षिण झाला. स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजार पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जनी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते म्हणे कृपा करून या सुताते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुतांते सत्वरी मजे सानिध्य आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमानस्पद त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे सेवेकरी परतोनी आले समर्थाते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठवले त्याची गती तीच झाली. मग सांगाती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्यासी झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी पैसले स्नान करुनी परी गंधन लावती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी
सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरवण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काही समर्था ते सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार अवतरला बहोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेनावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत स्वामिक भक्त भाविक भक्त परिसोत सप्त दोषाय गोड हा श्री श्री भगवत चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ।